नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर आपला हा व्लॉग येतो आहे, कारण की आपण आज ट्रॅव्हल करतो आहे. खूप दिवस आपण असं ट्रेनमधून ट्रॅव्हल करत नव्हतो, बाईकवरून ट्रॅव्हल करत होतो. आपल्याकडे गोप्रो नसल्यामुळे व्लॉग्स आले नाही, पण गोप्रो पण आपण नक्कीच घेऊ. तर आज आपण ट्रॅव्हल व्लॉग एक शूट करतो आहे. उद्या आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी, तर त्यासाठी आम्ही चाललो आहोत अक्कलकोट आणि तुळजापूरला. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा पण कोणची ॲनिव्हर्सरी असेल तर आम्ही बाहेर जातो फिरायला. तर आता 11ची आमची गाडी, 11:05ची. आता 9:30 झाले आहेत. तर चला निघूया. ट्रिपला जाण्याच्या पहिले आपण प्रथेप्रमाणे दर्शन घ्यायचं, चिंतामणी, भद्रकाली माता आणि त्रिभादेवी मातेचं. चला, ओला आली आहे. ओलामधून आता दादरला जाऊया. मित्रांनो, दादरला पोचलेलो आहे 1 तासामध्ये. आता चला प्लॅटफॉर्मवर जाऊया आणि ट्रेनमध्ये पकडूया. मित्रांनो, 11 वाजले आहेत आणि आता सिद्धेश्वर एक्सप्रेस आली आहे. याच्यानंतर आमची ट्रेन आहे. आम्ही इथे वेट करतो आहे. मित्रांनो, आमची ट्रेन आलेली आहे, पण बघा ट्रेन नंबर अजून चेंज केलेला नाही आहे रेल्वेनी. बघा, आपलं मॅट रेडी आहे. आपला अप्पर आहे, खाली पप्पा, इथे मम्मी आणि इथे मी. गुड मॉर्निंग मित्रांनो, फ्रॉम सोलापूर. 7 वाजलेले आहेत सकाळचे आणि आपण पोचलेलो आहोत सोलापूरला. गाडी ऑलमोस्ट आपली 10 मिनटंच लेट आहे. त्याच्यानंतर अर्ध्या तासातच आपलं स्टेशन आहे अक्कलकोट. आणि सोलापूर स्टेशन पॉश आहे बाबा. हे बघा, इथे तुमची उभी आहे ती उद्यान एक्सप्रेस आणि आमची ही ट्रेन आहे चेन्नई मेल. दाखवतो ट्रेन तुम्हाला. हा आमचा A1 डबा, फर्स्ट ACचा. आणि इथे बघा मम्मी पप्पा बसले आहेत. ट्रेन चांगली आहे, वॉशरूम्स पण चांगले आहे ट्रेनवर. मॉर्निंग मित्रांनो, 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलो आहोत अक्कलकोट रोड या स्टेशनवर. गाडी नंबर 22157 टायमावर आली आहे, फक्त 5 मिनटं लेट होती. 2 टायरची सीट आम्ही बुक केलेली, 1200 रुपयात. आणि चांगला प्रवास झाला. गाडी एकदम नवीन आहे, गाडी एकदम स्वच्छ आहे, मस्त वाटलं. हे बघा गाईस, हे अक्कलकोट स्टेशन छोटं. येताना आम्ही इथून नाही, येताना आम्ही सोलापूर स्टेशननी येणार आहेत. आता आम्ही जाऊन रिक्षा शोधतो. स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्हाला असे टमटम भेटतील. टमटममध्ये बसलो आणि भक्त निवासकडे चाललेलो आहे. मित्रांनो, आता आम्ही भक्त निवास बुक करायला आलो आहे. रेल्वे स्टेशनवरून अर्धा तास लागला इथे यायला रिक्षातून. तर भक्त निवासमध्ये रूम भेटते का बघूया, नाहीतर एक नॉर्मल लॉज बुक करायला लागेल. हे असं आहे आपलं भक्त निवास. एंट्री झाली आहे, स्वामींची मूर्ती आहे इथे. रूम भेटतात का बघूया. ही आम्ही आता रूम बुक केली आहे. रूम टूर देतो तुम्हाला. अशी रूम आहे, 2 बेड, चांगलं व्हेंटिलेशन, AC. इथे तुमचा भाऊ. एवढी अशी रूम आहे, स्पेशियस आहे, व्ह्यू पण मस्त आहे. आणि हा वॉशरूम पण बघा किती मोठा आहे. पण इथे आपले प्रोडक्ट्स. 1400 रुपयात आपल्याला ही रूम अवेलेबल झाली आहे. चांगली स्पेशियस रूम आहे, एकदम स्वच्छ क्लीन रूम आहे. कारण की आपण आता तिथे जे भक्त निवासकडे गेलेलो तिथे 1100 रुपयात रूम होती आणि तिथे गरम पाणी फक्त सकाळी 5 ते 8पर्यंतच होतं आणि तेवढी म्हणजे क्लिनलीनेस पण नव्हता. म्हणून आपण आता ही आपली चांगली रूम बुक केली आहे. आता आपण चाललो आहोत दर्शनाला, रेडी झालो आहोत. चला आता तुम्हाला दर्शन घडवतो. आम्ही आता या हॉटेलमध्ये नाश्ता केला आहे. मस्त एक नंबर नाश्ता होता. डोसा खाल्ला, मेंदूवडे खाल्ले. आता रिक्षातून आम्ही मंदिराकडे चाललो. जेव्हा मित्रांनो, आता आम्ही मुख्य मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत आहे. हे बघा, इथे मंदिराचं नाव वटवृक्ष स्वामी मंदिर. आम्ही चाललो आहे दर्शनाला. आम्ही हे घेतलं आता 100 रुपयाला. खूप सारं असं तुम्हाला प्रसादाची दुकानं पण इथे बघायला भेटतात. बघा, आता आम्ही चाललो आतमध्ये दर्शनाला. मित्रांनो, थोडी लाईन वाढत चालली आहे, पण अर्धा तासात आपलं दर्शन होईल. बघा, आम्ही आलेलो आहोत दर्शनाला आतमध्ये. मित्रांनो, मी आता आतमध्ये आलो आहे. तिथे आपलं मंदिर, वटवृक्ष मंदिर. इथे आता आरती सुरू होणार आहे थोड्याच वेळात. हे आपलं वृक्ष. आता जस्ट आरती झाली आणि आता नैवेद्य दाखवला जात आहे. बघा,
आता दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता लोक बाहेर पडत आहेत. मित्रांनो, ही रुद्राक्ष आणि बनवलेली फ्रेम आहे. जवळ करून बघितलं तुम्हाला इथे रुद्राक्ष दिसतील. ही रुद्राक्षाची फ्रेम आणि हे आपलं मंदिर, इथे आपलं वटवृक्ष. आणि आता थोड्या वेळा मी इथे ध्यान करायला बसतो आहे. चांगलं आपलं दर्शन झालेलं आहे. हा शुक्रवार असल्यामुळे तेवढी गर्दी नव्हती. फक्त आम्ही कसं आरतीच्या टाईमला आतमध्ये गेल्यामुळे गर्दी झालेली. पण नंतर एवढं रिकामी होतं की मी 2 ते 3 वेळा आतमध्ये जाऊन परत दर्शन घेतलं आहे. खूप प्रसन्न वाटलं आहे. तिथे बसलो पण मंदिरची प्रदक्षिणा पण मारली. खूप चांगलं वाटतं आहे. तुम्ही यायला पाहिजे नक्की. आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घ्यायला चाललो आहे. इथे अन्नछत्र आहे, म्हणजे तुम्हाला इथे महाप्रसाद दिला जातो. तिथे आम्ही चाललो आहे आता. आणि सूर्यदेव बघू शकतात, 12 वाजलेले आहेत. पण मुंबईशी कंपेअर केलं तर तेवढी गरमी नाही आहे इथे. हे आपले फॅन चालू आहेत म्हणून तेवढं वाटत नाही. पण कंपेअर केलं मुंबईशी तर तेवढी गरमी नाही आहे. सॉरी. बघा इथे तुम्हाला अन्नछत्र आहे, म्हणजे महाप्रसादाचा लाभ घ्यायला मिळतो. चला आता जाऊन महाप्रसादाचा लाभ घेऊया. मित्रांनो, महाप्रसादासाठी केवढी गर्दी आलेली आहे. केवढी लाईन आहे अन्नछत्राला. कमीत कमी 1 तास वेटिंग आहे इथे. गुड आफ्टरनून मित्रांनो. संध्याकाळचे अराऊंड 6:30-7 होत आहेत. जेवलो, दर्शन घेतलं आणि एवढं ऊन लागलं की येऊन आता हॉटेलवर झोपलो. आता उठलो आहे. आता समाधी मंदिरचं दर्शन घ्यायला चाललो आहे. इथे कसं अक्कलकोटमध्ये 2 मंदिर आहे. एक तर आपण सकाळचं जे वटवृक्ष मंदिर बघितलं ते, आणि आता आपण जाणार आहोत ते समाधी मंदिर. हे आमच्या हॉटेलच्या जवळच आहे, 5 मिनटं वॉकिंगवर आहे. तर आता चाय कॉफी पिऊया आणि समाधी मंदिरचं दर्शन करूया. चला बाय. काळोख झाला आहे. आपण आलो आहोत बघा समाधी मंदिराकडे. ही पाटी आपण बघू शकता. तर आपलं समाधी मंदिर आहे. पुढून तुम्हाला दाखवतो बघा किती मस्त वाटतं आहे. हे बघा, हे आपलं समाधी मंदिर असं आहे. एवढी छोटीशी अशी गल्ली आहे, तिथे आपलं समाधी मंदिर वसलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण स्वामींच्या समाधी मंदिरकडे आलेलो आहोत. इथे आपलं स्वामींचं समाधी मंदिर आणि राईट लेफ्ट साईडला आहे आपलं चोळप्पा महाराजांचं घर. बघा, दर्शन घ्या. बघा मंदिरचा शिखर किती मस्त वाटतं. हे आपलं मंदिर. मित्रांनो, असा एक गल्लीचा रोड आहे. रिक्षा इथपर्यंत येते, ह्याच्या पुढे रिक्षा जात नाही. आणि इथे ते मंदिर आहे आपलं. हे का मित्रांनो, इथे आपले चोळप्पा महाराजांचं घर आहे. आतमध्ये स्वामींच्या पादुका आहेत. तिथे जाऊन पण दर्शन घेतलं. आणि इथून तुम्ही राईट साईडला गेलात तर तिथे स्वामींनी वापरलेले सर्व जे वस्त्र आहेत, त्यांचे कपडे सर्व तिथे ठेवले आहेत. मस्ट विजिट स्पॉट आहे हा. मित्रांनो बघा, आता आपण आलो आहोत खंडोबा मंदिरकडे. हे जे पाठी तुम्ही बघू शकता ते आपलं खंडोबा मंदिर आहे. स्वामी जे पहिले अक्कलकोटमध्ये दिसलेले हे आपले खंडोबा मंदिरात दिसलेले. मला दाखवतो मंदिर आतमधून. हे बघा, हे आपलं श्री क्षेत्र अक्कलकोट खंडोबा मंदिर. छोटंसं मंदिर आहे पण चांगलं आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बघा, हे आहे खंडोबा मंदिर. स्वामी इथेच पहिले आले अक्कलकोटमध्ये. इथे या स्थानी व्यास केलेला 2 दिवस. इथून ते चोळप्पा महाराजांच्या इथे गेलेले. तर मित्रांनो, आता आमचं जय मल्हारचं पण दर्शन झालं आहे. जस्ट जेवलो आम्ही. इथे एक विकास हॉटेल करून आहे ST स्टँडच्या बाजूला. रिक्षावाला बोललेला खूप मस्त जेवण भेटतं, सर्वात 1 नंबर हॉटेल आहे. पण मुंबईकरांना नाही आवडत. मुंबईकरांचं जेवण म्हणजे आपलं 1 नंबरचं जेवण असतं. मग आपल्याला असं जेवण नाही आवडत. पनीर बटर मसाला, 2 चपात्या, पुलाव घेतलेला, नॉमिनल खाल्लं आहे. आता परत लॉजवर जाऊया आणि उद्या सकाळी आपण 8 वाजता निघणार आहोत तुळजापूरला आई भवानीचं दर्शन करायला. चला बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, इट्स डे 2. आता आम्ही जस्ट चेकआउट केलं आहे. पाठी मम्मी चालते आहे बघा. आता आम्ही चाललो आहे तुळजाभवानी, आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. इथून ऑलमोस्ट शेअरिंग जी टॅक्सी असते ती 150 रुपये घेते. ऑलमोस्ट 75 किलोमीटर्स आहे, तर 1.5-2 तास लागतील. आता आम्ही चाललो इथे मलेश्वरम कॅफेमध्ये खायला. खूप टेस्टी फूड आहे. मुंबईचं रामेश्वरम कॅफेमध्ये खायचं तर राहिलं आहे, पण मलेश्वरम कॅफेचं फूड
खूप आवडला आहे. चला आता नाश्ता करूया आणि थोड्या वेळातच टॅक्सी पकडूया. मित्रांनो, हा आपला अक्कलकोटचा SD स्टँड आणि इथे तुम्हाला अशा गाड्या भेटतात. आता आम्ही तुळजापूरला चाललो आहे. या गाडीतून 150 रुपये सीट आहे इथे. ते तुम्ही बसायचं, बॅगा वरती ठेवू शकतात आणि STनी पण जाऊ शकतात, पण आम्ही गाडी करतो. नमस्कार मित्रांनो, 11 वाजलेले आहेत. तर अराऊंड 1.5 तास लागला आम्हाला अक्कलकोटवरून तुळजापूरला यायला. जस्ट हॉटेलमध्ये एंट्री केली आहे आणि असा तयार झालो आहे. कुर्ता घातला आहे, आपला पंखा, कारण की ऊन खूप आहे. आणि तुम्हाला हॉटेलची रूम टूर देतो बघा. एवढीच अशी छोटी रूम आहे. 3 जणं, मम्मी पप्पा मी. AC चांगलं डेकोरेटिव्ह आहे. कपाट दिलं आहे, टॉयलेट बाथरूम. पसारा इग्नोर करा. इथे तुमचा भाऊ. आणि क्लीन रूम आहे अशी. 2000ला आम्हाला पडली विथ AC. आणि हे टॉयलेट बाथरूम, असं एक छोटंसं टॉयलेट बाथरूम. ही बघा, ही एक रूम. 2000 ही खूप एक चांगली रूम आहे, कारण की इथून मंदिर फक्त वॉकेबल अराऊंड 6 ते 7 मिनटावर आहे, नाक्यावरच आहे. म्हणजे जी अक्कलकोटवरून आम्ही टॅक्सी पकडून आलेलो, तिने नाक्यावर सोडलं, तिथून 2 मिनटाच्या अंतरावर रूम होती. आणि उद्या आम्ही सोलापूरवरून ट्रेन पकडणार आहे. तर 1 तास सोलापूर आहे. तर ही म्हणजे जी ट्रेन आहे तिथून पण म्हणजे सोलापूरला जायला पण टॅक्सी लागणार आहे, ते पण आम्हाला खालूनच भेटेल. तर चला आता आई भवानीचं दर्शन करायला जाऊ. मित्रांनो, जसं आता आम्ही हॉटेलच्या खाली उतरलो आणि लगेच मंदिराचा एंट्री झाली. ते नो पार्किंग, इथून पुढं गाड्या एंट्री नाही आहेत. आतमध्ये जाऊया. भव्य कॉरिडोर बनवलेला आहे, त्याचं छानसं लाईटिंग पण लावलं आहे आणि मस्त हा रोड वाटतो आहे. असं छानसे दुकानं असतात. तुम्हाला खेळणी, देवीची ओटी, सर्व देवीचे फोटोज घ्यायचे आहेत, हे सर्व इथे तुम्ही घेऊ शकतात. मस्त एक पॉझिटिव्ह वातावरण वाटतं आहे मित्रांनो. आम्ही पोचलो आहे तुळजाभवानीच्या आवारामध्ये. आता इथे तुम्हाला ऑनलाईन पासची व्यवस्था आहे. 500 रुपये तुम्हाला एकदम VIP होतं आणि आम्ही 200 रुपयाचा पास घेतला आहे. 1 तास लाईनमध्ये उभं राहायला लागतं. बघा, आम्ही आता 200 रुपयाचा पास घेतला आहे आणि इथून आम्ही आता एंट्री करतो. मंदिरामध्ये एंट्री झालेली आहे आपली. मम्मी पप्पा आहे. अशी तुम्हाला इथे व्यवस्था बघायला भेटत आहे. लाईन लागलेली आहे. आम्ही पास घेतला आहे, तर तिने थोडी पुढे जाऊन लाईन आहे आमची. ते आपल्याला गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं आहे मित्रांनो. चला आता आतमध्ये जाऊया. तुम्हाला वेगवेगळे असे छोटे मंदिर पण पाहायला भेटत आहेत. आणि आम्ही आता ही जी लाईन आहे ती 500च्या पासची लाईन आहे. आम्ही आमच्या 200 रुपयाच्या पासची लाईन शोधतो. मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. ही आता 200 रुपयाची पासची लाईन आहे. इथे 1 तास वेटिंग आहे आणि जो तुम्ही 500चा पास काढला तर तुमचं 10 ते 15 मिनटं दर्शनानं 40 मिनटं झाली आहेत आणि आम्ही आता थोडं जवळ आलो आहे. हा ब्रिज असा चढायचा आहे, इथे उतरायचं आहे आणि तिथून असेल एंट्री. मित्रांनो, हे आहे मेन गेट. इथून आपण असं खाली उतरलो या जिन्याने. हे आहे मंदिर. ही आहे 200ची लाईन. ही आहे चिंतामणी दगडासाठी लाईन आणि त्या साईडला ही जी लाईन आहे ही 500 रुपयाची लाईन आहे. आणि हे आपलं मंदिर. इथे पुढे आहे गाभारा. आपण इथून आतमध्ये जाणार आहोत. मंदिराच्या पण एकदम जवळ आलो आहेत. नक्षीकाम तुम्ही बघू शकतात मंदिरावरचं. या एंट्रीने आपण आता आतमध्ये जाणार आहोत. बघा, इथे मित्रांनो चिंतामणी दगड आहे. इथे तुम्ही इच्छा मागू शकता आणि त्याच्यावर हा राईट साईडला जातो का लेफ्ट साईडला जातो तशी तुमची इच्छा पूर्ण होते. लाईन बघा केवढी आहे. राईटला जातो का लेफ्टला जातो. ऑलमोस्ट 1 तासाने आम्ही आलेलो आहोत. आता गाभाऱ्यात जाऊ. बघा, हे आपलं मंदिराचं कळस. आताच देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. तुम्ही पासची लाईन घेतली तर तुम्ही गाभाऱ्याच्या जवळ जाऊ शकतात आणि जनरल लाईन तुम्हाला इथपर्यंत सोडते. मग तुम्ही 200 रुपयाची पासची लाईननी दर्शन घेऊ शकतात. हे आपलं मंदिर, ही जनरल लाईन. आता आपण मंदिराला थोडे प्रदक्षिणा घालतोय आणि चिंतामणीचा दगड आहे, तिथे बघूया आपली इच्छा पूर्ण होते की नाही. तिचं तर आपलं छान दर्शन झालं. आता आपण आलो आहे चिंतामणीचा जो दगड आहे तिथे.
बघूया आपली इच्छा पूर्ण होते की नाही. बघा इथे आपला गुरुदेव दत्तजीचं पण स्थान आहे. किंवा इथे देणगी कक्ष आहे. इथे तुम्हाला लाडू पण मिळतात. इथे तुमची पूजा पण होते आणि तो देवीचा कळस मंदिराचा. आणि हे मम्मी पप्पा ते एक यज्ञमंडप करून आहे. इथून आपण एंट्री केलेली आणि असं गोल फिरून पाठच्या बाजूने एंट्री होती. हे मंदिराचा कळस. चला आता आपण बाहेर जाऊया. पाहू शकतात मंदिराचं नूतनीकरण पण चालू आहे. मित्रांनो दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. बघू शकता ते बाहेरचं गेट. आता जिथून आम्ही ते ताट घेतलेलं तिथून चप्पल घालू, जेवू आणि उद्या सकाळची आमची ट्रेन आहे. चला भेटूया नेक्स्ट स्टॉपमध्ये. बाय.